तर बघा काही हे जे बॉडी वॉशसोबत आपण जसं की अंगाला वगैरे घासते ना, काय म्हणते मलाही माहिती नाही. हे ऑल वेलकम बॅक टू माय चॅनल. तर कशा आहात तुम्ही सगळेजण? आय होप तुम्ही सर्वजण छान मस्त आणि मजेत असाल. तर इथे बघा माझे सगळे कामं वगैरे आवरून झालेले आहे. तर माझं 2 ते 3 दिवस माझा व्हिडिओ आला नसेल यूट्यूबवरती, कारण की वेळच मिळत नव्हता. प्रिशालासुद्धा आत्ता आम्ही शाळेत टाकलेलं आहे, तर तिचं समर कॅम्प चालू आहे. तर त्याच्यामुळेच मला रोज व्हिडिओ करणं शक्य होत नाही आहे. तर म्हटलं आज व्हिडिओ शूट करावाच लागेल, कारण की मग भरपूर दिवस गॅप पडून जातं. त्याच्यामुळे मला थोडा हा जो कप्पा आहे ना, आम्ही डीमार्टमध्ये गेलो होतं, तर ते सामान आणलं होतं, ते व्यवस्थित ठेवायचं होतं. जशाच तसं मी याच्यामध्ये ठेवून घेतलं. तर हेच मला व्यवस्थित करून घ्यायचं आहे. बाकी तर सगळे कामं वगैरे झाले. प्रिशाला मी आत्ताच घेऊन आले होते स्कूलमधून, तर तिला मस्त झोपू घातलं आणि मग म्हटलं थोडं व्हिडिओ शूट करा. तर चला मग आता मला हे व्यवस्थित करून घ्यायचं आहे, थोडं याच्यामधलं सामान. तर तेच व्यवस्थित करून घेऊया आपण. तर तुम्हाला मी जवळून दाखवते. हे जे आहे ना, पूर्ण अस्ताव्यस्त, म्हणजे मी एकदम घाई गडबडीमध्ये तसंच ठेवून दिलेलं आहे. तुम्हाला मी जवळूनसुद्धा दाखवते, तुम्ही बघा. तर इथे बघू शकता तुम्ही, हे बघा किती साऱ्या जशाच तसंच ठेवून दिलेलं आहे मी. आणि प्रिशासुद्धा ना हे काढून व्यवस्थित असलेलं धिंगाणा करून टाकते. जसं की मी कपड्याचा व्हिडिओ केला, कितीही कपडे व्यवस्थित ठेवा, ते काही ती व्यवस्थित ठेवत नाही. आणि इकडे प्रिशाचे खेळणे आहे, आणि इथे कमीच आहे, जास्त आम्ही बाथरूमकडे नेऊन तुम्हाला मी दाखवलेली आहे. पूर्ण ना अस्ताव्यस्त झालेला आहे, तर ते व्यवस्थित करून घेते मी थोडंसं प्रिशा उठायच्या आधी. तर चला, म्हणजे हे जे सामान आहे ना, डीमार्टमधून आणलं होतं, तर ते मला व्यवस्थित ठेवायचं राहूनच गेलं होतं. तर मग मी ते आता ठेवून घ्या, कारण की थोडा वेळ आहे. तसं तर मी या कप्प्यामध्ये ना जसं की डेटॉल आणि हँडवॉश आणि साबण, फेसवॉश वगैरे असते ना, ते ठेवून देते. पण बघा घाईघाईमध्ये ना काही खायच्या वस्तू, जसं की मॅगी आहे, आणि ही टिक्कीचं पॉकेट आहे, ते पण याच्यातच ठेवली. ते असं बाकी ग्रोसरी आहे ना, म्हणजे जसं की किराणा सामान वगैरे, मी त्या दुसऱ्या कप्प्यामध्ये ठेवत असते. पण घाईघाईमध्ये सगळे याच्यात ठेवून घेतलेलं आहे. तर व्यवस्थित करून मिळून तुम्हाला इथे मी सगळं काढून घेतलेलं आहे, खालती दाखवते, हे बघा. आणि हा जो कप्पा आहे ना, थोडंसं पुसून घेते मी. तर इथे छान असं पुसून घेतलेलं, आहे हा कप्पा मी. आता मस्तपैकी जे सामान आहे ते पटापट ठेवून घेते. एक पेस्ट आहे ना, तो अनबॉक्स केलेला आहे. तर हा विजिबल व्हाईट आहे ना, एवढा छान आहे ना, खूप मस्त पेस्ट आहे. तर तिथे ठेवण्याआधी ना, मी तुम्हाला इथे व्यवस्थित केलेलं ते दाखवते तुम्हाला, आधी कसं होतं आणि आत्ता कसं आहे ते. तर ते तुम्ही बघा. तर इथे बघा, मी ना असं मस्तपैकी लावून घेतलेलं आहे सगळं. याच्यामधलं अर्धनिर्ध सामान आम्ही वापरायला सुद्धा काढलेलं आहे. तर बघा, हा सुद्धा कप्पानं मी तसंच ठेवून घेतलेला आहे. हा सुद्धा व्यवस्थित करून घ्यायचा आहे. तर व्यवस्थित करते आणि नंतर दाखवते. तर बघा, काही हे जे बॉडी वॉशसोबत आपण जसं की अंगाला वगैरे घासते ना, काय म्हणते मलाही माहिती नाही. बाथ मेश स्पॉन्ज हे ह्याच्यामध्येच टाकून दिलं होतं मी. तर हे सुद्धा मी ना इकडे ठेवून घेते. मग घाईघाईमध्ये ना आपण कोणत्याही वस्तू कुठेही ठेवून देतो, आणि मग वेळेवरनं आपल्याला काहीच आठवत नाही. असं तरी माझ्या बाबतीत तर भरपूरच होते, कारण की मग नंतर मी घाईघाईमध्ये काही ठेवून देते आणि नंतर मग मला आठवतच नाही. तर चला, हे व्यवस्थित
तर या कप्प्यामध्ये ना मी फक्त जे डाळी वगैरे आहे ना ते ठेवून येते. आता मला ना वड्या करून घ्यायच्या आहे उन्हाळ्यामध्ये. तर त्याच्यासाठी इथे मी ही जे चिलटाची डाळ असते ना ते आणलेली आहे. दरवर्षी तर जे बिना चिलटाची असते ना त्याच्याच मी वड्या करत असते. पण भरपूर जण म्हणतात की हे जे चिलट्याची असते ना त्याच्याच वड्या छान होते मस्त धुवून वगैरे. तर म्हटलं यावर्षी आपण असेच करून बघूया. तर तुम्ही कोणत्या डाळीच्या वड्या करतात, म्हणजे जसं की चिलटाची करतात की बिना चिलटाची करतात हे मला नक्की कमेंट करून सांगा, जेणेकरून मग मलासुद्धा समजेल. रेट आणि इथे ही उडदाची डाळ इडली वगैरे करते ना तेव्हा छान. आणि उडदाची डाळ मोकळीवाली खूप मस्त लागते केल्यानंतर. तर ठेवून घेतलेलं आहे इथे सुद्धा, दाखवते तुम्हाला जाऊ. तर इथे बघा सगळे मॅगीचे पॅकेट्स आणि जे काय आहे ते सामान ठेवून घेतलं, डाळी वगैरे. तर आता हे लावून घेऊया आपण. आणि इकडचा तर मी तुम्हाला दाखवलेलीच आहे, छान कप्पा झालेला आहे. तर इथे बघा फ्रेंड्स, मी हा जो कप्पा आहे ना जसं की तुम्हाला दाखवलेला आहे मस्तपैकी व्यवस्थित करून ठेवलेला आहे. तर वेळ मिळाला होता तर मग करून ठेवलं. भरपूर दिवसाचा ना किराणा आणून होता, त्याच्यातलं निर्ध सामान वापरलंसुद्धा आम्ही. आणि वेळ आत्ता व्यवस्थित करून ठेवायला भेटला. तर छान असं व्यवस्थित करून ठेवलेला आहे कप्पा. तर अशा काही छोट्या छोट्या गोष्टी असते जे की आपल्याला व्यवस्थित करायचं असते पण वेळच नसतो मिळत. तर किराण्याचं तिकडे ठेवून घेतलेलं आहे. तर जास्त काही किराणा वगैरे ना आम्ही आणत नसते, म्हणजे जेवढं लागते. आता आम्ही दोघंच आहोत ना, दोघांना जेवढं लागते तेवढंच आणत असते. लग्न झाल्या ना आम्ही एवढं आणत, म्हणजे समजत नव्हतं ना पहिली, त्याच्यामुळे खूप जास्त आणून ठेवत होतं. तर मग ते ना पूर्ण डाळीला वगैरे ना जाळ्या वगैरे लागून जायच्या. तर मग आत्ता थोडं समजायला लागलं. तर व्यवस्थित जेवढं लागते तेवढंच आणून ठेवते आम्ही. म्हणजे जसं की महिनाभर किंवा 1.5 महिना किंवा 2 महिना जाते याच्या इतपत सामान आणत असते. पण लग्नाच्या आधी तर ना एवढं वाया लग्नाच्या नंतर म्हणजे आम्हाला दोघंच होते तर सांगायला कोणीच नाही. म्हणजे जसं की सासू वगैरे असलं तर आपण व्यवस्थित हे करतो. तर मग तेव्हा खूप जास्त वाया जायचं, म्हणजे जसं की जाळ्या वगैरे लागायच्या. पण आता असं काही होत नाही, जास्त खबरदारी मी घेते. ते म्हणतात ना जसं जसं टाईम येते तसं तसं आपल्याला अनुभव येते, तशासारखंच माझ्या बाबतीत सुद्धा झालेलं आहे. तर चला मग हा आजचा छोटासा व्लॉग होता. छोटीशी मी क्लिनिंग करून घेतलेली आहे किंवा व्यवस्थित ठेवून घेतलं असं म्हणू शकता तुम्ही. तर चला मग हा व्हिडिओ मी इथेच एंड करते. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ पाहण्यासाठी आवडला असेल आणि माझी ही व्यवस्थित आवडून घेतलेला हा कप्पा आवडला असेल तुम्हाला. तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईबसुद्धा करा. तर खूप छान छान व्हिडिओज मी आणत असते, पण सध्या वेळ नाही आहे कारण की मला प्रिशाला स्कूलमध्ये टाकलं तर तिच्या मागे राहावं लागते, तिला बघावं लागते. त्याच्यामुळे थोडं घाई गडबड चालू आहे. नक्कीच लॉंग व्हिडिओ अपलोड करेल मी लवकरच छान असा. सध्या तरी हा व्हिडिओ मी व्यवस्थित करून टाकावं म्हटलं, हे जे व्यवस्थित केलेलं आहे ते. तर चला मग भेटते तुम्हाला परत अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. आणि व्हिडिओ बघल्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद फ्रेंड्स. तर भेटूया परत, बाय. Audio Jungle.